राज्यामध्ये कोणत्याही भाविकाची, राज्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची, राज्यामध्ये कोणत्याही रस्त्यावरून चालणाऱ्या वाहकाची मागणी नसताना हा शक्तिपीठ महामार्ग करण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार करते. 70, 80 ते 82 कोटी रुपये केवळ ढापण्यासाठी, लाटण्यासाठी आणि ठेकेदारांना जगवण्यासाठी भाविकांच्या नावावर, देवाच्या नावावर ठेकेदार जगवणं आणि राज्यकर्त्यांना पोसण्यासाठीच शक्तिपीठाचा घाट घातला जातोय. शेतकऱ्याला मारून, शेतकऱ्याच्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन या राज्याचा विकास करणारे हे आमचे फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही आवाहन करतो. जर का उद्या शक्तिपीठ हा रस्ता जर झाला तर त्या गावाला जलसमाधी मिळण्याशिवाय राहणार नाही. तरी आमचा ह्या शक्तिपीठ रस्त्याला अत्यंत कडाडून विरोध आहे आणि आम्ही तो कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. शक्तिपीठ संदर्भात येत्या 24 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने अगोदर भूमिका जाहीर केलेली होती की शक्तिपीठ संदर्भात त्यावर तोडगा काढू, पण तो तोडगा निघाला नाही. एकीकडे कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ होणार नाही, मात्र सांगलीमध्ये तो शक्तिपीठचा महामार्ग जाणार आहे. यामुळे शेतकरी मोठे त्रस्त आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं काय आहे त्यांची भूमिका. राज्य सरकारनं निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग स्थगित करण्यासंदर्भात अभिवचन दिलं होतं. मात्र निवडणुकीत बंपर यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत शक्तिपीठ महामार्ग करण्याचं धोरण जाहीर केलं. आणि खरं तर शक्तिपीठ महामार्गाची कोणतीही गरज नसताना रत्नागिरी विजापूर हा महामार्ग पॅरलल, म्हणजे शक्तिपीठ महामार्गाला पॅरललच हा महामार्ग आहे. आणि या राज्यामध्ये कोणत्याही भाविकाची, राज्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची, राज्यामध्ये कोणत्याही रस्त्यावरून चालणाऱ्या वाहकाची मागणी नसताना हा शक्तिपीठ महामार्ग करण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार करते. आणि राष्ट्रीय महामार्गाचा 1 किलोमीटरला 25 कोटी हा दर आहे. मात्र शक्तिपीठाचा 1 किलोमीटरला 108 किलोमीटर 108 कोटी रुपये हा भाव आहे. म्हणजे वरचे जवळजवळ 70, 80 ते 82 कोटी रुपये केवळ ढापण्यासाठी, लाटण्यासाठी आणि ठेकेदारांना जगवण्यासाठी भाविकांच्या नावावर, देवाच्या नावावर ठेकेदार जगवणं आणि राज्यकर्त्यांना पोसण्यासाठीच शक्तिपीठाचा घाट घातला जातोय. आणि कोल्हापूर जिल्ह्यातला रद्द केला असला तरी सांगली जिल्ह्यातला तो रद्द झाला नाही. तो कुठून कुठं जाणार हेही अद्याप जाहीर केलेलं नाही. आणि यामध्ये सरकार किती मोबदला देणार याची वाच्यता सरकारनं केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावून, शेतकऱ्यांना भूमिहीन करून, शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर फिरवून जर हा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला जात असेल तर देवेंद्र फडणवीसांना सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही. आणि या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 24 तारखेला वर्धा ते गोवा असा 12 जिल्ह्यातना हा महामार्ग जातो आहे. आणि त्यामुळं 12ही जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र असं आंदोलन पुकारणार आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव, धरणे आंदोलन करणार आहोत. जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की येत्या 24 तारखेला मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहावं. आपली काय प्रतिक्रिया? आज या ठिकाणी मी एक मणेराजुरीचा नागपूर गोवा शक्तिपीठ हायवेचा बाधित शेतकरी असून या ठिकाणी शेतकऱ्याला मारून, शेतकऱ्याच्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन या राज्याचा विकास करणारे हे आमचे फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही आवाहन करतो. तुम्हाला जर रस्ताच करायचा असेल तर तुम्ही या शेतकऱ्यांना वेठीस धरून, शेतकऱ्यांना नाममात्र भाव देऊन, शेतकऱ्यांना देशूट धडीला लावून तुम्ही हा रस्ता करून या राज्याचा, देशाचा विकास जर करू पाहत असला तर नक्की हा शेतकरी तुम्हाला एक ना एक दिवस फडणवीस साहेब मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या ठिकाणी वर नाव आमच्या शेतकऱ्याचं राहील. तरी या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून मी एकच विनंती करतो, हा शक्तिपीठ हा महामार्ग रद्द करावा एवढीच कळकळीची विनंती या ठिकाणी सरकारला करत आहोत. आपलं काय म्हणणं? माझं नाव उमेश दत्तात्रय हेडके. माझं गाव कर्नाळ. मी बाधित शेतकरी आहे. जो आता सरकारने, भाजप सरकारने, जो देवेंद्र फडणवीस सरकारने जो आता शक्तिपीठ रस्ता करण्याचा घाट घातलेला आहे, आमच्या पूर्ण बागायतून सुपीक जमीन आहे. आम्ही सिंचन योजना त्यांच्या पूर्ण चांगल्या रीतीने केल्या आहे. ड्रिप इरिगेशन आहे, खाली अंडरग्राउंड पाईपलाईन केलेलं आहे, ड्रेनेजची पाईपलाईन केलेली आहे. आमचं पूरग्रस्त आहे, आमचं गाव पूरग्रस्त आहे. कर्नाळ, पद्माळ, सांगलीवाडी, मौजे डिग्रज हे गाव आमचं पूरग्रस्त आहे. जर का उद्या शक्तिपीठ हा रस्ता जर झाला तर त्या गावाला जलसमाधी मिळण्याशिवाय राहणार नाही. तरी आमचा ह्या शक्तिपीठ रस्त्याला
अत्यंत कडाडून विरोध आहे आणि आम्ही तो कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. हे आमची सरकारनं इशारा आहे. तर आम्ही अजिबात तो रस्ता होऊ देणार नाही. आणि 24 तारखेला सर्व शेतकऱ्यांनी कलेक्टर ऑफिसला सकाळी 10 ते 10:30 वाजेपर्यंत धरणे आंदोलनाला सगळ्यांनी यावं ही माझी नम्र विनंती. आणखीन काही शेतकरी आहेत त्यांच्या आपण व्यथा जाणून घेऊया. काय वाटतं आपल्याला? मी गजानन गोविंद हरवडे, सांगलीवाडी. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी आहे. शक्तिपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे त्याला माझा प्रखर विरोध आहे. त्याचा निषेध करत आहे. त्याने आमच्या बागायत जमिनी आहेत पूर्णपणे आणि कृष्णा आणि वारणाच्या संगमावर आहे आणि याच्यासाठी आम्ही आंदोलनं केलेली आहेत, निदर्शनं केलेलं आहे, रस्ता रोको केलेला आहे, निवेदनं दिलेली आहेत. तरी देखील त्याने रेटून न्यायचं चाललेलं आहे. त्याला आमचा प्रखर विरोध असणार आहे. वेळ प्रसंगी आम्ही जे कोणी हस्तांतरणाला येतील, सर्वेवर येतील त्यांना आम्ही हातपाय त्यांचे मोडू किंवा त्यांना गोळ्यासुद्धा घालू वेळ प्रसंगी. कारण आम्ही दुसरा व्यवसाय काय करणार आमच्या शेतीशिवाय? आमचे मुलं बाळं कुठं जायची, नातू कुठं जायचे? आमचा पूर्ण व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे आणि ह्या इथं शक्तिपीठ महामार्ग होऊ नये. पूर्ण बागायत आहे, सांगली जिल्हा पूर्ण बागायत आहे आणि त्या ऊस शेती आहे, त्या हळद आहे, द्राक्ष आहेत. त्या जमिनीतून बागायत जमिनीतून नेऊ नये. बाकीचे 12 जिल्ह्यामध्ये 10 जिल्हे जे आहेत ते साधारणपणे दुष्काळी भागातले आहेत, त्यांचा विरोध असणार नाही. आणि सांगली कोल्हापूर जिल्हा हा जो बागायत आहे पूर्ण बागायत आहे, 100% बागायत आहे आणि पूरबाधित 1900 100% आमचं सांगली शहर किंवा सांगलीवाडी गाव 100% बाधित होतं. आणि हा जर रस्ता झाला तर रस्त्याच्या भराव्याला जे पाण्याचं महापुराचं पाणी जे येऊन हे होणार आहे त्याचं बॅक वॉटर कुठं जाईल? आमच्या शेतात नसेल, शेतात राहणार, गावात राहणार नाही, गावसुद्धा राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. तरी आणि ह्या शक्तिपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे. वेळ प्रसंगी आम्ही आता काय आत्महत्या किंवा हे विषयच नाही. आम्ही येणार हस्तांतरण येणार याला हातपाय मोडून हे करू, गोळ्यासुद्धा घालू वेळ प्रसंगी. कारण शेवटी आमच्या जीवावर आलेला असेल तर तो काय करणार आहे शेतकरी किंवा कोणी? तर शासनानं हा हे केलं पाहिजे, त्या सहानुभूतीने विचार केला पाहिजे. नाही करणार शक्तिपीठ महामार्ग हे होऊ नये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात नुकसान होणार. त्यामुळे येत्या 24 तारखेला जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करण्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.